बसा. थँक्यू सर. कम्फर्टेबल आहात? हो सर. काय करतो सध्या आपण? सर मी आता बीएडच्या फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे आणि सोबत एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण चालू आहे. बर. कशाचा स्टुडंट कशाचा? बीएड बीएड बीएडचा फर्स्ट इयरचा. बर. तुमची नाव न सांगता ओळख करून द्या आम्हाला. हो सर. सर माझे मूळ गाव विसापूर इस्पेडा, तालुका मुलगाव, जिल्हा गोंदिया. सर माझे 12वी पर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी सरस्वती महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर माझे ग्रॅज्युएशन फर्ग्युसन महाविद्यालय यात मी बीएससी मॅथमॅटिक्स पदवी घेतली आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून एमएससी मॅथमॅटिक्स. सर ह्या 2 वर्षांमध्ये पण मी सेटची परीक्षा पात्रता परीक्षा पण पास अरे वा. आणि आता करंटली मी बीएड फर्स्ट इयरचा विद्यार्थी. बर. मग तुम्ही बीएससी करून बीएड केलं असतं तरी चाललं असतं ना? एमएससी करून कसं काय बीएड करेल मला? नाही सर, मला एक हायर एज्युकेशन घेणे होता. म्हणजे चांगल्या विद्यापीठातून मॅथ्स मध्ये थोडा इंटरेस्ट असल्यामुळे पण एक संधी पण मला मिळाली एंट्रन्स मध्ये टॉप केल्यानंतर. सो मग मी घरच्यांचा एक सल्ला करून त्यांच्याकडे. पण मग मॅथ्स मध्ये पुढे रिसर्च मध्ये काम करायचं असं काही विचार नाही का केला? सर ते पण होते सर, पण परत मग एक स्पर्धा परीक्षेची पण आवड होती. सो मी पण म्हटलं की तिथे एक ट्राय केला. बरं. मॅथ्स विषय जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये थोडा अवघड विषय, कठीण विषय असं मत तयार होतं ना मॅथ्सचं? हो सर, पर्स्पेक्टिव्ह मध्ये तसा एक साधारण आढळून येते. पण सर एक मॅथ्सला फ्रेंडली वेने शिकवण्यात आला किंवा त्याचे अप्लिकेशन एक सर्वसामान्यांना सांगण्यात आले आणि थोडा वैदिक मॅथमॅटिक्स वगैरे एक संकल्पना आहे. त्याचा एक पॉझिटिव्ह डिरेक्शन जर सांगितलं तर सर एक निश्चित एक म्हणजे तुम्हाला कशी आवड निर्माण झाली? सर त्याची एक फनी स्टोरी आहे सर. माझे वडील म्हणत होते की त्यांना मॅथ्स कधी नाही संपला. सो ते एक मुलगा मॅथ्स मध्येच काहीतरी करतो ते एक म्हणून एक त्यांचा आधीपासून आग्रह होता की मॅथ्स चांगलं असायला पाहिजे. मॅथ्स चांगलं असायला हवं. त्याच्यामुळे मग त्यांनी मग थोडा इन्सिस्ट केला आणि मग मी पण एक थोडा इंटरेस्ट डेव्हलप केला. सो एकंदरीत एक तिथं आवड. बरं. पण बऱ्याचदा असंही दिसतं की ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे तर ते 12वी नंतर इंजिनिअरिंगला जाण्याच्या शक्यता जास्त दिसतात ना? तुम्ही नाही विचार तसा केला? नाही सर, मी पण 12वी मध्ये म्हणजे बोर्डच्या एक्झाम सोबत एक आयआयटी वगैरेचा प्रिपेअर करत होतो. पण सर तिथं माझा आयआयटी मध्ये सिलेक्शन नाही झाला आणि मग मी इथले पण महाराष्ट्रातले पण टॉप कॉलेजचा विचार केला. तिथं पण टॉप 3 मध्ये जे मला ब्रँच सीएस पाहिजे होती ती पण नव्हती मिळत आणि फर्ग्युसनच्या पहिल्या लिस्ट मध्ये माझा पहिला नाव होता. सो त्याच्याबद्दल एक थोडी माहिती काढल्यानंतर म्हणजे कोर फील्ड मध्ये नॉलेज होतं, एक आवड पण होती. मग मी सर बीएससी करण्याचा. बरं. आणि आपल्या घरी कोण कोण असतं? घरचे काय काय करतात? सर माझे वडील हायस्कूलला शिक्षक होते, ते रिटायर झाले. मग त्यांचा विषय कुठला होता? मॅथ्स नव्हता त्यांचा? मॅथ्स नव्हता, ते इंग्रजीचे शिक्षक. इंग्रजी. दुसरा तो विषय अवघड ना तसा विद्यार्थ्यांच्यासाठी? हो सर, पण मला कधी ते अवॉइड नाही केले इंग्रजी वगैरे. एक साधारण मॅथ्स किंवा सायन्स मध्येच करणं होतं. बरं, ठीक आहे. आणि आई वडील शिक्षक होते? आई गृहिणी आहे. बरं. तुमच्या गावाबद्दल सांगा ना. सर आमचे गाव म्हटलं तर इसापूर खेड्या गावाचं नाव आहे. एक साधारण 1,500च्या जवळपास एक लोकसंख्या आहे आणि सर मुख्यतः कृषी प्रधान आहे. भाताची शेती प्रामुख्याने तिथला व्यवसाय आहे आणि एक सगळ्या पद्धतीचे सगळ्या जातीचे लोक एक चांगल्या हॅपी एन्व्हायरमेंट मध्ये गावाचे व्यवस्थित पद्धतीने राहतात असं. बरं. आता तुम्ही ज्या भागामध्ये येतात तर तिथलं वन्यजीव जे आहे तर ते कशा प्रकारचे आढळतात याबद्दल सांगा आम्हाला. हो सर, माझ्या गावापासून एक 10 किलोमीटरवर नवेगाव बाग नॅशनल पार्क आहे. सो त्यामुळे तिथं एक वन्यजीव, वन्य प्राणी आणि एक चांगल्या पद्धतीचा एक फॉरेस्ट कव्हर आहे. सर मेनली ट्रॉपिकल डिसिडस फॉरेस्ट तिथं आहे. सो एक चितळ, बिबट्या, वाघ, स्लॉथ बिअर, नीलगाय असे पद्धतीचे प्राणी त्या एरियामध्ये आढळतात. बरं. तुम्ही व्हिजिट केली नवेगाव बाग? म्हणजे लहानपणापासून मी तुमच्या जवळच आहे त्याच्यामुळे 10 किलोमीटर. बरं. कशासाठी फेमस कशासाठी आहे प्रामुख्यानं? प्रामुख्याने फेमस म्हणजे तिथे एक नवेगाव बागचा एक तलाव आहे. नॅशनल पार्क होता. आधी टायगर होते सर, आता तिथं नाही आहेत वाटते.
आणि सर मेन फेमस म्हणजे ते मायग्रेटरी बर्ड्सचा एक तो म्हणजे ते उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तिथं येतात. मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणात हो. भारतात बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये येतात ना मायग्रेटरी बर्ड्स, सर, कारण हा. उत्तर भारतामध्ये किंवा असं म्हणलं जातं हा. की रशिया तिकडं थंडी त्यावेळेला प्रचंड जास्त असते, त्यावेळेला आपल्या इथला हिवाळा थोडासा सही असतो. म्हणजे हिवाळ्यात पण असतात म्हणजे ते वर्षभर तिथं अलग अलग ते येत राहतात. येत राहतात. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मला नाही आहे हम्म. म्हणजे पण मायग्रेटरी बर्ड साठी खूप फेमस आहे. फेमस आहे. बर, गोंदिया जो आहे तर तिथं तलावांचा जिल्हा म्हणून पण गोंदिया भंडारला ओळखलं जातं ना. हो सर, हो सर. काय तलाव आहेत ते? सर नळेगाव बांधचा एक तलाव आहे हम्म. आणि सर अजून एक दोन तलाव नाव नाही. बरं, पण असं म्हटलं जातं की गावोगावी तलाव मोठ्या प्रमाणात बांधलेले दिसतात. हो सर, पण म्हणजे तसं स्पेसिफिक त्या गावाच्या नावावरून तलावाचे नाव आहे. नळेगाव हे गाव पण आहे आणि एक तलाव तलाव पण आहे. So, सर स्पेसिफिक मालगुजारी तलाव काय असतात नाही सर त्याच्याबद्दल. माहिती नाही. आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही जिथनं येता तर त्या भागामध्ये हे वन्यजीव आढळतात, बरोबर आहे. हो सर. पण जर आपण मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष बघितला हो सर. तर जिथं पूर्वापार जंगलं आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला तो तुलनेने कमी दिसतो, पण ज्या शहरी वस्त्या आहेत तर जिथं नागरीकरणाचा वेग आपल्याला तुलनेने जास्त दिसतो तिथं आपल्याला असा संघर्ष त्या तुलनेने जास्त झालेला दिसून येतो ना. हो सर. का असं होत असेल बरं? सर मेन म्हणजे मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टचा जे इश्यू आहे ते आता ह्या काही वर्षांमध्ये जे प्रामुख्याने दिसून येत आहे. त्याचं मेन कारण म्हणजे सर हॅबिटेट डिस्ट्रक्शन एक मेन मुद्दा आहे. कारण सर त्यांचे हॅबिटेट जे होते जंगल आपण डेव्हलपमेंटच्या याच्यासाठी एक लार्ज स्केलवर डिफॉरेस्टेशन वगैरे चालू आहे. सो ते त्यांचं हॅबिटेट डिस्ट्रक्शन झाल्यामुळे ते कधी कधी शहराकडे येतात सर. आणि वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन पण इश्यू आहे सर. कारण जर एखाद्या एरियामध्ये त्यांची संख्या जास्त झाली सो त्यांना रिलोकेट करणे मग गरजेचं असते. नाही तर मग त्यांच्या संघर्षातून ते बाहेर म्हणजे त्या बाउंड्रीच्या बाहेर टिकले जातात आणि त्याच्यामुळे पण मग ते त्यांना तिथले शेल्टर नसल्यामुळे मग ते दुसऱ्या शेल्टरच्या शोधामध्ये बाहेर निघतात. सो आता रिसेंटली एक एक्झाम्पल बघितलं तसं ताडोबामध्ये काही टायगर्स इकडे सह्याद्री घाटामध्ये रिलोकेट करण्यात आले. तो एक म्हणजे उदाहरण आहे. बरं, की तो कॉन्फ्लिक्ट जो आहे तर तो कमी करून आणि सर ह्या झोन मध्ये टायगरचे प्रमाण त्या प्रमाणात जास्त नाही आहे. सो एक विन विन सिच्युएशन दोन्ही अँगलला होऊ शकते. नाही, आपण ज्यावेळेला जंगलांच्या मध्ये जातो तर त्याच्यामध्ये कोर झोन, बफर झोन असा उल्लेख येतो ना. आपण समजा एखादा मोठा जंगल आहे किंवा नॅशनल पार्क आहे आणि बाहेरून आतमध्ये आपण चाललोय तर आपल्याला ते जे झोन लागतात ते कसे असतील आणि त्या प्रत्येकाचं काय वेगळे पण असेल. सर जो मधला झोन आहे तो कोर झोन, त्याच्यानंतरचा बफर झोन. त्याला कोर झोन का म्हटलं जातं? सर कोर झोन म्हणजे एक इको सेन्सिटिव्ह झोन तो असते आणि सर तो म्हणजे वन्य प्राणीनं तिथल्या स्पेसिसचा कन्झर्वेशन किंवा राहण्याचा तो मुख्य एक शेल्टर किंवा तिथे जास्त त्यांचा प्रमाण असते. सो त्यांना डिस्टर्ब करणे हे म्हणजे टाळलं पाहिजे म्हणून त्याला एक संरक्षित एक कोर झोन म्हणून बनवलं. आणि मग बफर झोन किंवा ट्रान्झिशन झोन येतात म्हणजे जंगलाची घनता डेन्सिटी हळूहळू कमी होते आणि संख्या प्राण्यांची पण कमी होते. सो त्याला बफर झोन, त्याच्यानंतर ट्रान्झिशन झोन. यामध्ये आपल्याला असंही लक्षात येतं की आजूबाजूला जर तिथं लोकांचं वास्तव्य असेल तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक उदरनिर्वाहासाठी त्या जंगलांचा वापर करता येतो. तर तो कसा करता येतो याच्याबद्दल पण काही आपल्याला हे आहेत ना, सूचना आहेत? सर ते म्हणजे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस वर ते कलेक्ट करणे किंवा त्यांचा एक जंगलातून कलेक्ट करून ते बाजारामध्ये वगैरे विकतात तर त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालते. सो सर वन विभागात एक म्हणजे त्यांना अंडर कन्सिडरेशन वगैरे मध्ये घेऊन त्यांना कायद्याची व्यवस्थित माहिती वगैरे देऊन ते चाललंय सर. पण ते कुठेपर्यंत जाऊ शकतात की ते कोर झोन मध्ये जाऊ शकतात की? सर आता जर आपण विचार केला तर नॅशनल पार्क मध्ये सर ते अलाउड नाहीये आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये एक सोबत एक होऊ शकते म्हणजे आणि जे कम्युनिटी रिझॉर्ट वगैरे आहेत तो त्यामध्ये चालते पण कोर झोन मध्ये सर अलाउड नाही. कुठंच नाही? नाही सर, मला माझ्या माहितीप्रमाणे कोर झोन मध्ये बरं. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचे किती टक्के वनांच्या खाली भूभाग आहे? सर 21% जवळपास आहे सर फॉरेस्ट. मध्यंतरी एक वाद झालेला होता, माहिती आहे तुम्हाला? प्रामुख्याने काही ज्याला इंडस्ट्री ज्या आहेत तर त्याला परवानगी देण्यासाठी आपल्याला असं लक्षात येतं की हे जे वनाखालचं जे जमिनीचं क्षेत्र आहे
तर ते थोडं वेगळ्या पद्धतीनं मोजायचं चाललेलं होतं असं चर्चेमध्ये होतं. नाही सर, नेमका नाही. तुम्हाला माहिती आता आपण बोलताना उल्लेख केला की अभयारण्य असतात किंवा नॅशनल पार्क असतात. समुद्रामध्ये पण असे काही पदे असतात का? सर समुद्रालगत जे मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आहे, कांदळवनी वगैरे, ते पण एक फॉरेस्ट कव्हरच्या अंडर म्हणजे आपण एक कन्सिडर करतो आणि ते एक इकोसिस्टम साठी एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. पण समुद्रामध्ये असतात काही अशी? सर त्याच्याबद्दल माहिती नाही. बरं, मॅंग्रोव्हचा उल्लेख केला, काय त्यांचं एकूण पर्यावरण आणि त्या दृष्टीने काय महत्व आहे? हो सर, मॅंग्रोव्ह एक फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून काम करतात. एखादा सायक्लोन असेल किंवा सुनामी असेल तर एक फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून ते एक महत्त्वाचा वाटा देतात. सेकंडली सर, मॅंग्रोव्ह जे आपली कोस्ट लाईन आहे त्याचा इरोजन थांबवण्यासाठी एक त्याचा महत्त्वाचा आहे. आणि थर्डली सर, मॅंग्रोव्ह हे एक ॲक्वाटिकचं हॅबिटेट आहे. सो तिथले जे ॲक्वाटिक झोन आहेत किंवा प्राणी आहेत, फिशरीज वगैरे, त्याच्यासाठी एक हॅबिटेटचं काम प्रामुख्याने. ते कुठल्या त्याच्यामध्ये कुठल्या वनस्पती येतात? सर मॅंग्रोव्ह मध्ये जे सिनरीचे झाडं वगैरे आहेत ते येतात. आणि अजून एक सांगा. बरं. समजा आपण आता बोलताना समुद्र किनारपट्टीचा उल्लेख केला, बरोबर आहे? हो सर. आणि जर आपण गोंदियाचा उल्लेख केला तर तो पूर्व महाराष्ट्राचा भाग येतो. तर समजा आपण किनारपट्टी, कोकणी किनारपट्टी पासून जर आपण गोंदियाकडे गेलो तर कुठल्या प्रकारची वन आपल्याला आढळत जातील तशी? सर आपण जर कोकण किनारपट्टीचा विचार केला सो तिथं एक ट्रॉपिकल म्हणजे एव्हरग्रीन फॉरेस्ट वगैरे राहते, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. त्याच्यानंतर हिल स्टेशनवर सब ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. त्याच्यानंतर एक थोडा मधला जो भाग आहे मराठवाड्याचा, त्यामध्ये सर वनांचं प्रमाण त्या पद्धतीचं नाही आहे, म्हणजे श्रब वगैरे तिथे आढळतात. त्याच्यानंतर विदर्भामध्ये मग पुन्हा वनांचा एक प्रमाण होते. सो ट्रॉपिकल वेट मॉइस्ट डिसिडियस फॉरेस्ट आणि ट्रॉपिकल ड्राय डिसिडियस फॉरेस्ट अशा पद्धतीचे एक आहे. बरं, मला या प्रत्येकामधले एक दोन उदाहरणं सांगा. हो सर, सो जर आपण एव्हरग्रीन फॉरेस्टचा विचार केला सो सर रानफणस किंवा फणस हे त्या भागाला मिळतात. ट्रॉपिकल डिसिडियस फॉरेस्ट मध्ये सर हिरडा, बेरडा हे आढळतात. ट्रॉपिकल वेस्ट डिसिडियस फॉरेस्ट मध्ये सर एक सागवानाचे झाडं आढळतात, गडचिरोली भागामध्ये प्रमाणात आढळतात. आणि सर जे मराठवाड्याचा भाग आहे तिथं सर ते निंबाचे झाडं किंवा ते पाटेली टाईपचे झाड आढळतात. बरं, अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला ज्याला आपण ढगफुटी म्हणतो, बरोबर आहे? तर त्या बऱ्याचशा ठिकाणी तशा घटना घडताना दिसतात. काय ढगफुटी नेमकी काय असते? सर सायंटिफिक प्रोसेस माहिती नाही सर, पण खूप कमी वेळामध्ये खूप जास्त प्रमाणात एका स्पेसिफिक लोकॅलिटीमध्ये पाऊस जेव्हा पडतो तर साधारण त्याला आपण ढगफुटी असं म्हणू शकतो. हो सर, पण जॉग्राफिकल टर्म स्पेसिफिक मला माहिती किती मिलीमीटर पडतो वगैरे ते माहिती नाही. बरं, पण त्याच्या बरोबरीने असंही आपल्याला लक्षात येते की शहरं जे आहेत तर त्याच्यामध्ये तापमान वाढीचा जेवढा आपण विचार करतो किंवा साधारणपणे आपल्याला असं लक्षात येते की उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला शहर जे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्याला आपण थोडंफार उष्ण, जिथं तुलनेनं जास्त तापमान आहे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला शहरांच्या मध्ये दिसतं, बरोबर आहे? काय बरं त्याच्या पाठीमागची काय कारण आहेत? सर एक म्हणजे माझं पर्सनल एक्झाम्पल सांगितलं तर सर मी पुणे विद्यापीठात कॅम्पसमध्ये राहतो. तिथं ग्रीन पॅच जास्त असल्यामुळे 1-2 डिग्रीचा एक तफावत जाणवतो, म्हणजे इथला कोर पुण्याचा आहे. सो सर म्हणजे मेन तर तेच फॉरेस्ट कव्हर त्या प्रमाणात नाही आहे. आणि एक ओव्हरऑल पोल्युशनचा प्रमाण जास्त असल्यामुळे ते थोडा जे अर्बन हिटिंग टाइप बरोबर ते होऊन राहिलं. त्याच्यामुळे थोडा एक तापमान जाताना अजून काही वाटतं का? बांधकाम वगैरे जे केलं जातं त्यामुळे पण तसं होत असेल का? सर म्हणजे आपण एक ग्रीन जो आहे ग्रीन हाऊस म्हणजे एक प्लांटेशन टाइप मध्ये जे ग्रीन कॉरिडॉर सोडायला पाहिजे किंवा पार्क वगैरे किंवा आपल्या घरांमध्ये पण एक ग्रीनरी कशी मेंटेन करता येईल त्या संदर्भात असू शकते स्पेसिफिक डिटेल्स. हवेचं जे प्रदूषण मोजलं जातं, जास्त पोल्युटेड आहे कमी पोल्युटेड आहे, ते कशी मोजली जाते? ते AQI इंडेक्स थ्रू मोजले जातात, म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. त्याच्यामध्ये ते 8 ते 10 घटक कोणकोणते? त्यातले 4 महत्त्वाचे घटक सांगा. सर PM 2.5, PM10, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. शुअर नाही सर, पण हे घटक असतील असं वाटतं तुम्हाला? बरं, आता बोलताना आपल्या बोलण्यामधनं ग्रीन हाऊस इफेक्टचा उल्लेख आला, बरोबर आहे? हो सर. ते कुठले गॅसेस आहेत?
हो की सर, ज्यांचा संबंध ग्रीन हाऊस इफेक्टशी जोडला जातो. हो सर. तर त्याच्यामध्ये मिथेन गॅस होते, नायट्रस ऑक्साईड आहे, त्याच्यानंतर वॉटर पेपर आहे, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आहे. हे शेतीचा आणि ग्रीन हाऊस इफेक्टचा संबंध काय जोडला जातो का? प्रामुख्याने धान किंवा भात शेतीचा हो सर, नक्की. कसं तर ते जोडलं कसं जातं? आहे, धान्याच्या शेतीला पाण्याचा खूप जास्त प्रमाण होते आणि तिथे एक वॉटर लॉगिंग सिच्युएशन क्रिएट होत असल्यामुळे मिथेनचं उत्सर्जन जास्त प्रमाणात होते आणि मिथेन ग्रीसचा ग्रीन हाऊस गॅस म्हणून कन्सिडर केला जातो. जो एक तो थोडा निगेटिव्ह इफेक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगसाठी आहे सर. बरं बरं. मी गणितामध्ये MSc केलेत नाही का? हो सर. पण मग असं असतानाही वन खात्यात नोकरी करावी असं का वाटतं? सर एक माझ्या घराजवळ एक नॅशनल पार्क असल्यामुळे थोडी आवड तर होती आणि थोडी माहिती पण होती वन्यजीव किंवा नॅशनल पार्क त्याच्या रिलेटेड काही. सर आणि माझ्या गावचे दादा एक ते DFO म्हणून कार्यरत आहेत. सो त्यांच्या थ्रू पण एक मला माहिती मिळाली म्हणजे असं असं असतं वगैरे. आणि सर एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केल्यानंतर एक ह्या स्पर्धा म्हणजे वनक्षेत्राच्या स्पर्धाबद्दल पण माहिती झाली. आणि सर एक सेक्युअर्ड गव्हर्नमेंट जॉब ह्या ऑप्शनने पण मी त्याच्याकडे म्हणजे पॉझिटिव्हिटीनं बघितलं. ओव्हरऑल एक सगळा संदर्भ लक्षात घेता सर मग मी समजा तुम्हाला नोकरी मिळाली, हो सर. तुमचं सिलेक्शन झालं, तर कोणतं काम करायला आवडेल? कुठल्या याच्यामध्ये जास्त योगदान द्यायला आवडेल तुम्हाला? सर प्रामुख्याने वन खात्याचा जर विचार केला तर त्यामध्ये म्हणजे ट्री प्लांटेशन किंवा ट्री कव्हर वाढवणे हे माझी प्रायोरिटी एरिया राहणार. कारण साधारण महाराष्ट्राचा आता एक 20% जवळपास आहे आणि एक आपला ग्लोबल टार्गेट आपल्या इंडियाचा पण टार्गेट 33% जवळपास आहे. सो सर प्लांट कव्हर वाढवण्यामध्ये पण फक्त इम्प्लिमेंट म्हणजे एक लागवड करून थांबणार नाही, त्याचा कन्झर्वेशन कशा पद्धतीने करता येईल आणि ते म्हणजे त्याचा रिटेन्शन रेट कशा पद्धतीने वाढवता येईल आणि एक चांगल्या पद्धतीचा एक फॉरेस्ट ग्रीन कव्हर कशा वाढवता येईल. सामाजिक वनीकरण काय असतं? सर सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सर एक सोसायटीच्या समुदायाने किंवा कम्युनिटी पार्टिसिपेशनच्या द्वारे वेगवेगळे उपक्रम घेऊन एक लोकांच्या सहभागाने एक चांगल्या स्केलचा एक लार्ज स्केल प्लांटेशन ड्राईव्ह वगैरे करणे किंवा त्यांना एक माहिती देणे एक सोशल फॉरेस्ट्री. स्थानिक लोकांच्या मदतीनं वनांचं जतन करायचं असेल हो सर. तर देवराई सारखी संकल्पना उपयोगी ठरेल का? हो सर, निश्चित सर. कारण सर जे लोकल कम्युनिटीज आहेत ते वनांना देवासारखेच म्हणजे त्यांची पूजा करतात, त्यांचं संगोपन करतात. कारण त्यांची उदरनिर्वाह त्या फॉरेस्टवर डिपेंडेंट असते. सो सर एक सलोख्याचा नाता आहे त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा म्हणजे आपण सर बिश्नोई कम्युनिटीचा जर विचार केला असतो तो एक त्याच्या प्रोटेक्शनसाठी वगैरे त्यांनी म्हणजे प्राण्याचे पण जे जीव वगैरे दिले असतात. म्हणजे एकंदर प्राचीन काळापासून भारतात राहणाऱ्या लोकांचा वनांशी येणारा संबंध हो सर. तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे ना. हो सर, निश्चित. म्हणजे लोकांना कायदे करून सांगावं नाही लागलं कधी नाही सर. की वन आपल्यासाठी महत्वाची, त्यांचं जतन आपण केलं पाहिजे. हो सर. मग अलीकडच्या काळात असं काय होतं की कायदे करून पण ती उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येत नाहीत किंवा त्यात अडचणी येत आहेत. हो सर, एक आहे निगेटिव्हिटी म्हणता येईल किंवा एक निगेटिव्ह आस्पेक्ट. सुरुवात कधीपासून झाली असं वाटतं तुम्हाला याची? तर जसे जसे एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाला म्हणजे तेव्हापासून एक माणूस एक कमर्शियल अँगलने जास्त विचार करायला लागला. ब्रिटिशांचा काही याच्यात होता का भाग, सहभाग? तर आता असं डायरेक्टली म्हणजे फॉरेस्ट कन्झर्वेशनचे पण एफर्ट्स ब्रिटिश गव्हर्नमेंट त्या काळात चालू करण्यात आले होते. उलट त्यांच्यामुळे वनसंपदेचं शोषण, एक्सप्लॉरेशन मोठ्या प्रमाणात चालू झालं असं म्हटलं जातं ना. हो सर, दोन्ही पण अँगल आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे पण केले, हो सर. हो सर. त्याची अंमलबजावणी केली, हो सर. ते त्यामुळे संघर्ष वाढत गेला. हो सर, ते दोन्ही पण आता अँगल त्याच्यामध्ये आहेत. जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये जसा कमर्शियलायझेशनचा फ्लो वाढत गेला मग माणसाने कुठेतरी पर्यावरणाला दुर्लक्ष करून स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून की ते एक त्याचा लक्ष न देता लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन वगैरे करणे आणि इंडस्ट्री स्थापन करून मग ते निगेटिव्ह आस्पेक्ट होऊन राहिले. महाराष्ट्राच्या वन खात्यापुढची 5 महत्वाची आव्हानं सांगा की ज्याच्यावरती आपण आता काम केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाईल्ड अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आहे सर. कारण त्यांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. दुसरा सर एक फॉरेस्ट फायर जे लागते सर ते एक महत्वाचे आहे. सर त्याच्यानंतर ट्री कव्हर वाढवणे आपला ते एक मेन उद्देश आहे सर. का आपल्याला एक 33% टार्गेट अचीव्ह करणे आहे. त्याच्यानंतर सर कम्युनिटी पार्टिसिपेशन कशा पद्धतीने करता येईल ते आहे. आणि सर वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंग वगैरे आहे तर ते थांबवणे किंवा ते त्याच्यावर आळा घालणे हे सर 5 महत्वाचे. त्यात तुम्ही सांगितलं की वनीकरण, फॉरेस्ट कव्हर वाढलं पाहिजे.
तर ते नेट झिरो टार्गेट अचीव्ह करायला काही मदत होईल का त्यातनं? सर कार्बन नीट हो सर, जर आपण जर फॉरेस्ट नेट झिरो माहिती आहे संकल्पना? सर म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या नेट झिरो इमिशन सर एक्झॅक्ट ग्रीन हाऊस गॅसेस जेवढं जेवढं उत्सर्जन होतं तेवढे शोषून घेतले पाहिजे. सर सर फॉरेस्ट हे कार्बन सिंक म्हणून एक प्रकारे कार्य करतात. जसं आपण एक ग्लोबली विचार केला तर अमेझॉन फॉरेस्ट हे येस सगळ्यात मोठा कार्बन सिंक आहे. So, जर फॉरेस्ट कव्हरचा जर टप्पा वाढला किंवा त्याचे प्रमाण वाढले तर निश्चित ते कार्बन सिंक म्हणून काम करणार आणि नेट झिरो जे आपलं टार्गेट आहे ते म्हणजे अचीव करण्यात आपल्याला मदत होईल. कार्बन ट्रेडिंग बद्दल काय ऐकले का तुम्ही? हो सर, कार्बन क्रेडिट बद्दल सर म्हणजे ते आता रिसेंटली ते एक संकल्पना आलेली आहे की ज्या काही देशामध्ये कार्बनचा जास्त प्रमाणात वापर म्हणजे उत्सर्जन होऊन राहिला आहे आणि काही देशामध्ये ग्रीनरी असल्यामुळे ते कार्बन सिंक म्हणून काम करत आहे. सो आता एक कमर्शियल ट्रेडिंग कार्बनची अशा पद्धतीने होऊन राहिली आहे की जिथं जास्त उत्सर्जन होते ते जिथं कमी उत्सर्जन होते किंवा जिथं सिंक होत आहे तर तिथून ते विकत घेतात. वन खात्यातला अधिकारी म्हणून हे कसं तुम्ही वापरून घ्याल? तुम्ही जे सांगितलं की हे काम करायला तुम्हाला आवडेल, ती कामं करण्यासाठी कसं वापरून घ्याल कार्बन क्रेडिट? सर पर्सनली मला हे संकल्पना आवडत नाही सर, म्हणजे कार्बन क्रेडिट, कारण आपण ऍज अ एन्व्हायरमेंट म्हणून एक बघितलं पाहिजे सर. कारण डेव्हलप नेशननी म्हणजे कार्बनचं उत्सर्जन जास्त करायचा आणि जे आपले ग्रीन म्हणजे लेस डेव्हलप आहे किंवा अंडर डेव्हलप आहे त्यांनी ते त्याच्या कार्बन सिंक म्हणून काम करायचे, हे मला सर पटत नाही सर. ठीक आहे ना, पण त्यांना वनं वाढवायची नाहीत, त्यांना असं वाटतं की तुम्ही वाढवली पाहिजे आणि त्याच्या मोबदल्यात म्हणजे काही तुम्हाला देत असतील तर मग त्यातनं फायदा तुमचाच होणार की जास्त, त्यांना कमी मिळणार फायदा तुम्ही, मग काय चुकीचं त्यात? नाही सर, पण ते म्हणजे मला असं एकंदरीत समजा तुम्ही असं म्हटलं की वनीकरण करायला आवडेल. हो सर. समजा असं बोलूयात की महाराष्ट्रामध्ये वनाचं प्रमाण 2% वाढवायचं, हो सर. त्याच्यासाठी निधी उपलब्ध नाही आणि कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून येत असेल तर काय चुकीचं आहे त्यात? त्याचा फायदा अंतिमतः महाराष्ट्राला आधी होणार की नाही आणि सर्वाधिक पण होणार. हो सर, जर आता आपण एक नॅरो पॉईंट ऑफ व्ह्यूला विचार केला म्हणजे महाराष्ट्रापुरती तर निश्चित मग त्या फंडचा आपण वापर महाराष्ट्राच्या प्लॅन्टेशनसाठी करू शकतो. आणि ब्रॉडर पॉईंट ऑफ व्ह्यूला एक इथिकली म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ती सर्वांची जबाबदारी, हो सर, सर्वांचं जबाबदारी आहे. योगदान असलं पाहिजे. हो सर, एक्झॅक्ट. वन खात्यापुढची आव्हानं तुम्ही सांगितलीत. हो सर. वन खात्यामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठीची आव्हानं सांगा मला 5. सर जे म्हणजे इथले जे अधिकारी आहेत किंवा जे वनरक्षक आहेत त्यांच्या पुढे म्हणजे एकंदरीत ते सगळं 2-3 दिवस कधी कधी त्यांचा एक हे असते म्हणजे राऊंड वगैरे ते जातात, तर एक थोडा सोशल कट डाऊन पण होऊन जाते कधी कधी. त्याच्यानंतर सर आता काही लोक शहरामध्ये राहण्याची त्यांना आवड वगैरे असते, सो एक वन म्हटलं तर एक आयसोलेटेड झोन मध्ये राहावं लागते. परत सर काही ठिकाणी नेटवर्क वगैरेचे इश्यू राहते, सो जे बाहेरच्या जगासोबत एक कनेक्टिव्हिटी पण एक होती, सोबत रस्ते नेटवर्क ते पण आहे. आणि त्याच्यानंतर सर म्हणजे मला तरी नाही वाटत की जास्त काही प्रॉब्लेम. बजेटमध्ये किती अलॉट केला जातो निधी? सर ते तरी अंदाजे जीडीपीच्या आपण म्हणू की किंवा राज्याचा एकूण जो आपण पाहिलं असेल ना आपण? सर ते म्हणजे परफेक्ट आठवत नाही. तरी मग आपण असं म्हणू की कमी आहे, योग्य आहे की चांगलं आहे असं वाटतं? नाही सर, निश्चित कमीच आहे, कारण अजून प्रमाण वाढवायला पाहिजे. अरे बापरे, तुम्हाला माहिती पण नाही आणि तुम्ही सांगताय नाही सर, म्हणजे ते एक साधारण कमी आहे. सर म्हणजे वन विभागाचा म्हणजे मला तरी वाटते कमी आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, प्रत्येक क्षेत्रावाले म्हणतात आम्हाला कमीच मिळतो, शिक्षणवाले म्हणतात कमी मिळतो, आरोग्यावाले म्हणतात कमीच मिळतो. नक्की काय? सर आता ते तसं पण आहे सर, एक फायनान्शियल डिस्ट्रेन आहे त्याचं म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या पुढे. ठीक आहे ना, वन्य जीव वन्य संपदा याच्याशी संबंधित एक मागच्या 6 महिन्यातल्या प्रमुख बातम्या सांगा महाराष्ट्रातल्या संबंधित किंवा प्रमुख घडामोडी सांगा. सर म्हणजे आता रिसेंटली सर एक हरिण ट्रेनच्या खाली म्हणजे स्वातंत्र्य एक हरिणच आले ट्रेनच्या खाली होती, त्याचा मृत्यू झाला. हरिण म्हणजे कोणतं? बार्शीला होतं, चितळ होतं? चितळ सर म्हणजे ते स्पेसिफिक सांगतात ना, पण ते दुसरं सर जे आरे कॉलनीचे इश्यू झाला ते एक त्याचा एक कंपल्सरी फॉरेस्टेशन न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टने एक महाराष्ट्राला एक गाईडलाईन दिली की ते नाही झालं म्हणून. त्याच्यानंतर सर
म्हणजे आता जे हे टायगर आणि जे नाशिक एरियामध्ये जो चालू होता सर एक बिबट्याचा आणि ते शहरातला हा, एक मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टचा दृष्टी तसं पुण्यात पण एक होतं ना, तसं म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्राणी वेगळा होता फक्त ना? होतं. कोणता? पण पुण्यातला नाही माहिती सर मला. आणि पुण्यात तुम्ही MSc केलेत ना? सर म्हणजे आता रिसेंटली आठवत नाही प्राणी कुठला होता नाही, तुम्ही केलं त्याच वेळचा आहे, आत्ताचा नाही इश्यू, ते लॉकडाऊनच्या काळातला आहे. नाही सर मी म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस कोथरूडच्या भागामध्ये एक सर मी गावाकडे होतो तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेस पण बरं. ते आठवत नाही. आणि सर फॉरेस्ट फायरच्या पण काही घटना घडल्या आहेत. ओके, तर मग इतक्या एवढ्याच आठवत बरं. एक तुमची हॉबी तुम्ही असं लिहिलंय काय, चेस खेळायला आवडतं ना? दुसरं चेस फॉलो करणे वगैरे आवडते आणि एक स्टॉक मार्केटमध्ये अरे पण वा. थोडा इंटरेस्ट आहे. ओके, सगळ्यात गुंतागुंतीचा खेळ मानला जातो ना चेस. हो सर म्हणजे एक बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि लॉजिक ॲट इट्स मोस्ट ॲबस्ट्रॅक्ट लेवल ना. Yes. बरं. किती पद्धतीनं खेळला जाऊ शकतो, जास्तीत जास्त किती पद्धतीनं चेस खेळला जाऊ शकतो? सर मॅथमॅटिकली जर बघितलं गेलं तर नंबर ऑफ कॉम्बिनेशन 10 to the power 120 च्या प्रमाणात आहे सर. इतक्या जास्त पॉसिबल थिअरॉटिकल कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत 10 to the power of 120 ओके. म्हणजे जितके ॲटम्स आहेत आताचा महासंगणक तेवढ्या क्षमतेनं करू शकेल का, पॉसिबिलिटीज वर्कआउट करू शकेल? सर ते नेमकं सांगता नाही येणार पण एक चांगल्या पद्धतीचे सुपर कम्प्युटरचा यूज होऊन राहिला सर म्हणजे चेसचे कॉम्बिनेशन. एखादं उदाहरण सांगा सुपर कॉम्प्युटरचं. सर ते आता म्हणजे जो चेस मध्ये स्पेसिफिक यूज होतं ते ऐकलंय सर पण ते म्हणजे इंजिन म्हणून ते काम करतं चेस चेस इंजिन इंजिन. पण ते नेमकं सांगता नाही येणार. समजा तुम्ही मला म्हटलं की तिसरी चाल करा, थर्ड मूव, हो सर. किती शक्यता आहेत, किती पॉसिबिलिटीज मिळतील? तिसरी चाल सर म्हणजे आता एक मग ठीक आहे, पहिली चाल किती शक्यता आहेत? पहिले चाल सगळे ऑन एक सर 10च्या जवळपास साधारण दहा. आहे. कारण 8 पॉन आणि 2 नाईट. आमच्या 16 होतील ना शक्यता. तर पहिली चाल साधं एक घर किंवा दोन हा घर. 2 घर बरोबर आहे सर 16 आणि 2 नाईट म्हणजे असं एक 18 पॉसिबल कॉम्बिनेशन. 18 पॉनच्या 10 झाल्या, बाकीच्या पहिल्या चालीत सर 8 पॉन आहे So, हा, मग ते 16 16 झाले. झाले. 16 आणि नाईट पण पहिला पण बाहेर निघू शकते पहिल्या चालीमध्ये. किती प्रकारे निघेल? नाईटच्या पण 2 झाल्या कारण ते एकाच्या दोन, एकाच्या 2 आणि दोघांच्या 4 अशा 16च्या 20 20. आणि दुसरी चाल केली तर किती शक्यता आहेत मग? आता सर अजून पॉनचे 8 तिथं पण साधारण 20च्या जवळपास सर अजून नाही जास्त पण तिथं सांगता नाही त्यांनी. परफेक्ट टेक्निकल खेळ खेळणारा खेळाडू सांगाल का चेस मधला? सर म्हणजे मला पर्सनली मॅग्नस कार्लसन हे आवडतं. तो आत्ताच्या काळातला ना, जुना एखादा? सर बॉबी फिशर होते, गॅरी कॅस्पर होते. मिखाईल तालबद्दल ऐकलं? त्याबद्दल सर फक्त नाव ऐकलं ते वर्ल्ड चॅम्पियन होते बरं. पण माहिती नाही. असं म्हटलं आता की एक गेम खेळताना एका चालीबद्दल त्यांनी जवळपास 40 मिनिटं विचार केला आणि नंतर खेळले आणि तो गेम जिंकला त्यांनी. आणि असं म्हटलं की खरं तर मी विचार केला, नंतर लक्षात आलं की एखाद्या गेंडाला दलदल टाकून द्यायचं अशी रचना केली आणि सोडून दिलं. आता सर तिथं असे बरेच म्हणजे मूव्स खेळताना पॉईंट येतात. ताल यांच्या खेळाचं वैशिष्ट्य माहिती आहे काही? नाही सर ते म्हणजे तितक्या डिटेल मला माहिती नाही म्हणजे. कार्लसन का आवडतं, म्हणजे कशासाठी? सर आता जेव्हापासून मी फॉलो करताय सर मी त्यांनाच खेळताना म्हणजे खेळातली कोणती बाब आवडते तुम्हाला त्यांच्या? सर त्यांचे Analysis. म्हणजे जे नाही सर त्यांचे इंट्युशन मला आवडतात. म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन न करता इंट्युटिव्हली हर फॉर्मॅट मध्ये एखादा प्लेअर इतका सुप्रीम लेवलवर कसा खेळू शकतो ते माझ्यासाठी एक आश्चर्याचा विषय. ओके, मग स्ट्रेंथ काय त्यांची, मिड गेम की एंड गेम? सर एंड गेम त्यांची सॉलिड स्ट्रेंथ आहे सर. तुमच्या नागपूर भागातलं पण एक महिला खेळाडू आहे ना, जगज्जेती बनली ना आता, दिव्या देशमुख. तिच्या खेळाची काय वैशिष्ट्य आहे? सर तिच्यामध्ये ओपनिंग्स वगैरेसाठी पण ते चांगला खेळते आणि कॅल्क्युलेटिव्ह गेम खेळते. भारतातला कोणता बुद्धिबळपटू आवडतो? सर प्रश्न भारतातला बुद्धिबळपटू कोणता आवडतो? सर मला आर ग्रंथ आवडते सर. ओके, का विशेष म्हणजे काय असेल? सर त्याच्या पण एक मुकेश नाही, अर्जुन नाही? नाही गुकेश अर्जुन पण आवडतात बरं. पण मी पर्सनल फेवरेट माझे
त्यांचे पण इंट्युशन बेस मला प्लेयर जास्त आवडतात सर, कारण लॉंग टर्म फॉर्मॅट मध्ये कॅल्क्युलेशन करता येऊ शकते, पण शॉर्ट टर्म फॉर्मॅट मध्ये इंट्युशनच एक मेन प्ले करतात. चांगलं काय रिझनिंग की इंट्युशन? सर म्हणजे आता चेसच्या सगळ्या फॉर्मॅट मध्ये एक्सेल करायचं असेल तर इंट्युशनच चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, कारण क्लासिकल मध्ये आपण कॅल्क्युलेशन म्हणजे एक चांगलं. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. डू यू थिंक इट इज पॉसिबल टू डेव्हलप इंट्युशन विदाउट रिझनिंग, No sir. विदाउट एक्सपिरियन्स ऑफ रिझनिंग? No sir. म्हणजे you need to have strong reasoning so to develop a good intuition, and with more and more practice you can develop good intuitions. Then why you are saying you should rely on intuition and not reasoning? No sir, but you should consciously try for developing intuition, because if you are only get busy in developing calculations, then you can't develop good intuition. So you need to put that extra efforts to develop. What is more rational? Sir, Intuition, reasoning? sir, I can't decide between two, but I think for me personal favorite is intuition. Okay, good. Thank you. एक शेवटचा प्रश्न, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, हो सर. आता अलीकडच्या काळामध्ये सोन्याचे दर का बरं वाढतंय? सर आता जर म्हणजे सर एक इन्व्हर्स रेशियो आहे सर दोघांमध्ये. जेव्हा जेव्हा स्टॉक मार्केट कोसळायला लागते तर लोक एक सेफ ऑप्शन म्हणून गोल्डकडे टर्न आउट करतात. सो पण तसं कोसळलंय का स्टॉक मार्केट? तसंही काही दिसत नाही ना. हा सर, आता रिसेंटली असं झालं, पण स्लो डाऊन भरपूर आहे सर. म्हणजे एका पॉइंटला आता एक निफ्टीचे लेवल 25,000च्या जवळपास येऊन थांबले होते मध्यंतरी. सो पण पुरेसे रिटर्न पण भेटत नव्हते सर, म्हणजे एकंदरीत फास्ट मुवमेंट पण नव्हती होत. आणि सर त्याचे इंटरनॅशनल इम्पॅक्ट पण भरपूर आहेत सर, कारण इंटरनॅशनल ट्रेड मध्ये सर जे आपले अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहेत तर त्यांचे कॉन्स्टंटली चेंजिंग तिथं एक चालल्यामुळे, म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसी चालल्यामुळे कुठेतरी लोक सेफ ऑप्शनचा विचार करण्याच्या म्हणजे करत होते, आणि त्यामुळे मग ते जास्त इन्व्हेस्ट गोल्डमध्ये करत असल्यामुळे एकंदरीत ते भाव वाढले. बरं, चालेल. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सेम.